शिंदे यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई युवा सेनेच्या वतीने गावठाण भागात सुरू झालेल्या स्वच्छ परिसर अभियान डीप क्लीन ड्राईव्हचा चौथा टप्पा शिरवणे गावात यशस्वीरित्या पार पडलाय। नवी मुंबईतील गावठाणांना स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या उद्देशाने सुरू झालेलं हे स्वच्छ परिसर अभियान आता एकापाठोपाठ एक गावांमध्ये पोहोचत आहे। युवा सेना बेलापूर विधानसभा समन्वयक भावेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवणे गावात या अभियानाचा चौथा टप्पा राबवण्यात आलाय। या मोहिमेत स्वतः माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांच्यासह सुजाता सुतार, प्रतिभा सुतार, जयवंत भोईर, वैभव भोईर, विक्रम म्हात्रे, सूर्यकांत पाटील, नारायण परेकर, शिरवणे गावातील ग्रामस्थ, युवा सेनेची संपूर्ण टीम, स्थानिक नागरिक, महिला मैदानात उतरून या अभियानात सहभागी झाले होते। नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाचे कर्मचारीही या अभियानात सक्रियपणे सहभागी झाले। सर्वांनी मिळून गावातील गल्ली बोळातील कचरा, सार्वजनिक ठिकाणी साचलेली घाण आणि आरोग्याला धोकादायक असलेल्या वस्तूंची साफसफाई केली आहे। या अभियानामुळे शिरवणे गावातील नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व पटलं असून यापुढेही आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलाय। हा उपक्रम केवळ तात्पुरता कचरा साफ करणारा नसून एक व्यापक सामाजिक संदेश देणारा ठरतोय। आमच्या इथल्या स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नाने तसेच आमचे मार्गदर्शक माननीय विजयजी नाटा साहेब आणि जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही स्वच्छता अभियान राबवला। सर्वांचा नागरिकांचा आज प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आम्हाला मिळाला। तसेच महिला कार्यकर्ते आणि शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत यांनी प्रमाणात प्रतिसाद दिला। असाच हा कार्यक्रम आम्ही आता 7 दिवस राबवणार आहोत। खरोखर आत्ता येणारे सण गणपती, गोविंदा यासाठी चांगल्या प्रकारचं आरोग्य नागरिकांना राहावं हीच आम्ही या माध्यमातून सर्वांना संदेश देत आहे। आम्ही वेळोवेळी वार्ड ऑफिसरला पत्र देत असतो का तुम्ही इथले कामगार वाढवा, जे तुम्ही कामगार ड्युटी देता त्यांना व्यवस्थित एरिया विभागून द्या, जेणेकरून इथला परिसर स्वच्छ राहील, निरोगी राहील, मुलांनाही त्यांचा त्रास होणार नाही आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहील। शिरवणे प्रभाग क्रमांक 89 येथे शिवसेनेमार्फत जसे जिल्हा प्रमुख पाटकर साहेब, किशोर पाटकर साहेब यांच्या माध्यमातून आणि द्वारकानाथ भोईर तसेच आमचे मार्गदर्शक विजयजी नाटा साहेब यांच्या संकल्पनेतून आज आपली युवा सेना खरोखर मी सांगेन आज आपली युवा सेना शिवसेनेची खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे। चौसभा झाली तशी आता ते स्वच्छता अभियानमध्ये त्यांचा हा 3रा टप्पा चालू आहे आणि हा टप्पा येते पूर्ण आम्ही पण स्वच्छता करतोच नेहमी प्रत्येक वर्षी सणानिमित्त, पण काय हा सप्ताह राबवणार आहेत याने म्हणजे जेणेकरून आजचा दिवस गेला का संपला नाही, 7 दिवस पूर्ण ते राबवणार आहेत। ह्या निमित्ताने लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, अरे सण आले काहीतरी आज गावात आहे, जरी आपण एवढे जण एकत्र आलो तरी लोकांना समजतं अरे काहीतरी राबवलं जाते। सर्वांचा आभार मानेन युवा सेनेचं, जसे भावेश पाटील असतील, कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो। स्वच्छता अभियान जो चालू आहे तो खूप छान आहे, कारण की कसं असते रस्ते जे मेन रोडचे असतात ते नेहमी स्वच्छ केले जातात, पण गावठाणातला जो असतो तो कधी स्वच्छ व्यवस्थित होत नाही। आणि सणवार आता आलेले आहेत, आम्ही गेल्या 2016 पासून हे राबवतो की गाव पूर्ण स्वच्छ सणवार आले की करतो, पण असंच नाही की काही आलं तर करतो, पण आमचं स्वच्छता असं हे नेहमीचंच असतंय। आणि आता विजय नाटा साहेब आणि पाटकर साहेबांच्या माध्यमातून हा आमचा स्वच्छता अभियान 7 दिवसाचा चालू राहणार आहे आणि हा दरवर्षी आम्ही करतोच। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।